आपण पाहतोय आपल्या आगरी समाजाचे रवींद्र संते यांना विनंती आपण या आपल्या शुभास्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत, ज्यांचा फोटो तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. प्राऊड ऑफ डोंबिवली रवींद्र संते कोळेगाव यांच्या शुभास्ते आपण राहुल काडेला मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. राहुल काडे या लगेच मॅन ऑफ द मॅच. राहुल, नेक्स्ट मॅच पडले वर्सेस जुनी डोंबिवली स्क्रीनवर पाहू शकाल. GTCच्या माध्यमातून टायगर चषक 2025 घमासान. चला, पहिला सामना संपलाय, दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल. कमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल, ऐकूया आपण तळोजाची बुलेट ट्रेन म्हणजेच बाबूशाह येथील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्याच वाणीतून या मॅचची कहाणी. धन्यवाद. तर रवींद्र संते यांच्या शुभ हस्ते राहुल काडे. अभिनंदन राहुल, चांगली बॅटिंग केली राहुल या मॅच मध्ये आणि सामना जिंकलाय तो संग्राम 11 नितलास. अभिनंदन राहुल. आणि लगेच रवींद्र संते यांचा मी सत्कार करणार आहोत. जयदेव आंबेकर यांच्या शुभ हस्ते आपण रवींद्र संते प्राऊड ऑफ डोंबिवली, ज्यांना तुम्ही इंटरनॅशनल भारतीय संघामध्ये पाहतात, भारतीय संघाचे कॅप्टन सुद्धा आहेत, रवींद्र संते यांचा सन्मान आम्ही करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. रवींद्र संते यांचा सत्कार आपण करणार आहोत. संतोष पाटील, मंगेश पाटील यांनी ग्रुपचाही सत्कार होईल. मात्र अगोदर रवींद्र संते संते यांचा सत्कार आपण करणार आहोत. ते आंबेकर, विष्णू पाटील या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक. पडलेने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फुटला नवीनच मिळेल, लक्षात घ्या. प्राऊड ऑफ डोंबिवली रवींद्र संते यांचा सन्मान होत असताना आपण पाहतो, ज्यांना भारतीय अपंग संघामध्ये आपण पाहतो आणि भारतीय संघाचे कॅप्टन आणि आपल्या आगरी समाजाची शान, ज्यांचा फोटो सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो. यावर्षी नवीन संकल्पना जर्मन क्रिकेट संघ टायगर आणि भारताचा बायकर मॅन बादशाह केतन म्हात्रे वाकलन याचाही फोटो तुम्हाला पाहायला मिळतोय. रवींद्र संते यांचा सन्मान होत असताना. हेलो, तो चलिए दोनों बैटर भेजिए तुरंत. बैटर कम ऑन. हेलो हेलो, शिवाजी पाटील या. माइक चेक. बॅट्समन पाठवा लगेच जुनी डोंबिवली संघ. सूरज जोशी आपण आला या जुनी डोंबिवलीचे आपले हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर सचिन पाटील नागावचे यांचे सत्कार आम्ही लगेच करणार आहोत. विश्वशेठ पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते सचिन पाटील नागावचे यांचाही सत्कार करायचा आहे. त्यानंतर मंगेश ग्रुप आपलाही सत्कार होईल आणि त्यानंतर आपण मॅच सुरू करणार आहोत. तो चलिए मंडप के मालिक से गुजारिश करना चाहेंगे, थोड़ा सा कमेंट्री बॉक्स से संपर्क करें. मंडप के मालक सेकंड मुकाबला नितलाचे शैलेश पावसे यांना विनंती आपण या. शैलेश पावसे नितलास गावचे समाजसेवक शैलेश पावसे या, आपलं हार्दिक स्वागत. संग्राम 11 नितलासने पहिला सामना जिंकलेला आहे. सचिन पाटील यांचा सन्मान केला होतो. मंगेश पाटील ग्रुपचाही सन्मान आम्ही लगेचच करणार आहोत. प्रिया मंगेश आजदेगावचे मंगेश पाटील यांचा ग्रुप इथे उपस्थित, त्यांचा सर्वांचा सत्कार होईल. शैलेश पावशे साहेबांना विनंती असेल आपण या. नितलाचे आपले हार्दिक स्वागत. संग्राम 11चे पुरस्कर्ते घोट संघ, आपण जरा असे मुख्य आयोजक संपर्क साधायचा आहे. घोट संघ आयोजकांशी संपर्क साधा. घोट संघ शिवा गोंदे आलेले आहेत. शिवा गोंदे आपण जरा आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. मंगेश पाटील यांचा सत्कार. शैलेश पावचे या संग्राम 11 इथलाच टीमचे पुरस्कर्ते आपले हार्दिक स्वागत. आणि घोट संघ तो आपण थोडासा आयोजकांशी संपर्क साधा. जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया बाबूशाह यांचा आवाज खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. हाँ तो चलिए बहुत बहुत शुक्रिया नितिन सर. शैलेश दादा पावसे कहा जाए तो निश्चित रूप से यहाँ पर संग्राम 11 से नितलेश के पैकर ओनर सचिन सेठ पाटिल देखिए बात करेंगे. भाया सेठ वो भी आए होंगे. तो दो बड़े बिग पैकर, बहुत सारे देखिए समर्थक आए थे. यहाँ पर नागाव का थोड़ा सा दिल टूटा होगा. मैच के करीब जाकर हार देखना पड़ा. दोस्तों क्रिकेट में ये सब चीज़ देखने को मिलता है. ये जिंदगी का दो हिस्सा है, दो लम्हा है यहाँ पर. और इसके साथ साथ देखिए एक नया मुकाबला सेकेंड मैच का. देखिए पहला गेंद के पर हवा और जो ग्रामीण का चीता जिसका नाम है भाई यहाँ से मयूर झा, इनसे बच पाना बड़ा कठिन है भाई यहाँ से. और पहला विकेट गिरता हुआ पाहायला मिळेल. अविशाई 11 गोट आणि त्यांच्या विरोधात दिवास संघ आपल्याला खेळताना दिसेल. त्यानंतर कोपर विरुद्ध सिद्धी करवले असे मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे प्रत्येक टीमने वेळेवर उपस्थित राहायचे.
इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. अभिषेक 11 गोट संघ शिवा गोंदे अँड कंपनी आणि दुसऱ्या बाजूला आपण शैलेश पावशे यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतोय ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ संग्राम 11 नितलास. नितिन सर बात करेंगे, बहुत बड़े देखिए नितलेस के हैं, खास करके एक अच्छे समाज सेवक बिजनेसमैन है, बिल्कुल शैलेश दादा पाउसे उनके मित्र देखिए बात करेंगे, सचिन सेठ पाटिल देखिए बात करेंगे, भाया सेठ टोंडे देखिए दोनों एक साथ मिलकर संग्राम 11 ये नाम देखिए आज टेनिस क्रिकेट में बहुत बढ़िया पिछले 2-3 सालों में देखिए बहुत सारा प्रतियोगिता भी जीत कर और हमेशा देखिए ये बाहर खेलना पसंद करते हैं, चाहे भिवंडी लीजिए, चाहे डंबोली लीजिए, बदलापुर लीजिए, करजत लीजिए और रायगढ़ में तो लगातार खेलते रहते हैं. लेकिन उससे पहले देखिए बात करेंगे यहाँ पर डंबोली विभाग के 2 अच्छी टीमें, यहाँ पर अच्छा फाइट देखने को मिलेगा. नो डाउट ये दर्शक भी जानते हैं कोई किसी से कम नहीं होता है. आजकल क्रिकेट में देखिए किसी भी कम मत मानिए, क्योंकि जब कोई खेल बड़ा या छोटा नहीं होता है तो फिर खिलाड़ी कैसे होंगे. यहाँ पर मयूर ठाकुर का क्या देखने के साथ साथ लगा भाई, ये खिलाड़ी देखिए आज भी देखिए वही फिटनेस, शादी से पहले जैसा था बंदा, शादी के बाद भी कमाल की फिटनेस देखिए, थोड़ी से मुस्कुराते हुए, लेकिन मज़ा आता है. इस तरह के जब ग्रामीण का चीता यूं ही नहीं नाम दिया गया है भाई यहाँ से. बहुत बढ़िया देखिए यहाँ से, और बैकफुट से देखिए यहाँ से क्लासिक बल्लेबाजी देखिए, कवर को चिरता हुआ, डीप कवर को गेंद चिरता हुआ यहाँ पर निकलता हुआ 4 रन यहाँ से. असेल व्यासपीठावरती आणि सिद्धांतदाई विनंती, आपण या व्यासपीठावरती पडलेगावचे आपले हार्दिक हार्दिक स्वागत. बहुत बढ़िया देखिए यहाँ से पल्ले के भी कई मेहमान अतिथि यहाँ पर दोनों टीम है. वो अच्छा देखिए यहाँ पर तेज तरार गेंद थोड़ा सा नीचे रहा. यहाँ पर पहली मैच में देखिए विकेट जिस तरह से बल्लेबाजी को मदद किया, मेरे हिसाब से तुषार पाटिल बड़े खुश रहेंगे. पहले मैच को देखिए वो जिस तरह से वो क्लासिक बल्लेबाजी करते हैं, एकदम लेदर सीजन के जैसे खेलते हैं, स्ट्रेट ड्राइव खेलना पसंद करते हैं, साइड आउट खेलना पसंद करते हैं, कवर ड्राइव खेलना पसंद करते हैं और कलाई के सारा मिड विकेट के ऊपर से खेलना पसंद करते हैं. लेकिन अभी तक उनके पास स्ट्राइक नहीं आ चुका है. यहाँ पर बैटर देखिए बात करेंगे, मयूर पाटिल थोड़ा सा अक्रॉस द लाइन खेलने गए और जितना सीधा खेलेंगे देखिए पाटा विकेट एकदम से हम देखें. शाम का समय देखिए जब नितिन कालन सर, बालू पाटिल सर, मैं हूँ बाबू सर, आज देखिए आज नवी मुंबई की एक मीठी आवाज़ है जिस वॉइस ने दीवान की बनाई है, निश्चित रूप से विघ्नेश मड़वी सर देखिए जुड़े हैं. और टाइगर ट्रॉफी कहा जाए तो निश्चित रूप से जहाँ लोग खेलना भी पसंद करते हैं, ट्रॉफी जीतना भी पसंद करते हैं और दर्शक क्राउड देखिए यहाँ से दूसरे रनों के लिए भागते हुए यहाँ से 2 स्टैंड हम देख सकते हैं जहाँ पर याच दरम्यान सर्वेश गायकवाड यांचे ते आगमन होत असताना त्यांचं टायगर चषक मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. पुढची मॅच अभिषेक 11 गोट आणि त्यांच्या विरोधात दिवा संघ तुम्हाला खेळताना दिसेल. नितिन सर बात करेंगे देखिए, सुबह के समय हमने नगर सेवक ट्रॉफी देखिए बात करेंगे, दातुली का टूर्नामेंट है जहाँ दिख रहा है. उसके बाद देखिए टाइगर ट्रॉफी शुरुआत हो चुका है और डंबोली में देखिए बात करेंगे महामेला महासंग्राम और आने वाला देखिए वक्त में जहाँ 18 फरवरी से लेकर से 2 मार्च तक है स्वर्गीय रतन बुआ ट्रॉफी टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप. यानी इन खिलाड़ियों के लिए देखिए बहुत बढ़िया ये कड़ी अभ्यास, कड़ी मेहनत. यहाँ अगर टूर्नामेंट आप जीत कर जाते हो फिर आगे जो आपको बड़ी बिग शो आ रही है उसका बेनिफिट फायदा मिलेगा. मिडाउन के करीब से देखिए चीरते गए यहाँ पर मयूर ठाकुर ने देखिए बड़ी कोशिश चलाई यहाँ पर, लेकिन आउटफील्ड इतना तेज और आता हुआ 4 रन. याच दरम्यान चार्ली ग्रुपचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. काटे मानिवली मात्र संतोष पाटील यांच्या शुभ हस्ते आपण शैलेश पावशे यांचा सत्कार करणार आहोत जे संग्राम 11 नितलासचे पुरस्कार देत. तर या शैलेश पावशे साहेब सातत्याने याच नावाने संघ तुम्हाला नितलास संघ खेळताना दिसतो. अनेक वर्षापासून संग्राम 11 नितलास, राहुल काटे अँड कंपनी आणि त्या संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय शैलेशजी पावशे साहेब ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ. पहिला सामना त्यांनी जिंकलाय. संग्राम 11 नितलास, राहुल काटे पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेले आहेत. तिसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल अभिषेक 11 गोट आणि दिवा. दोन्ही टीम कॅप्टन टी शर्ट घालून. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. सूरज चौथे, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. गो टू कमेंट्री बॉक्स. तो चलिए हमारे संतोष पाटिल साहब देखिए बात करेंगे जिनके सुबातों से हमारे सम्मान किया जा रहे हैं. टाइगर कहा जाए तो पूरी गांव निश्चित रूप से टाइगर ट्रॉफी देखिए विष्णु सेठ पाटिल साहब है, सूर्या दादा लीजिए देखिए चेहरे पे इस्माइल नूर है और ये बयां कर रही थी ये खूबसूरती कि इस टूर्नामेंट की देखिए बात करेंगे. सेकेंड है दूसरी इमारत देखिए मेहमानों के लिए खास VIP डाइस देखिए, ऐसा मानो कि आप लॉर्ड्स के मैदान में जाके मैच देख रहे हो. बहुत बढ़िया देखिए मैदान की सजावट देखिए. लोग नितलेस के कप्तान पूरे मैनेजमेंट शैलेश दादा ने भी जिक्र किए. बड़ा अच्छा लगता है इस तरह की टूर्नामेंट खेलना और जहाँ मैच को जीतना और उस तरह से देखिए क्राउड में देखिए एकदम से शान से मैच का आनंद लेते हुए यहाँ पर से थोड़ा सा माफ़ी चाहेंगे दर्शकों को. टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से
10 रन बनाए, कहीं सम्मान चल रहा है क्योंकि पहला आज रात है यहाँ पर, और कहीं देखिए मान्यवर अतिथि जुड़ेंगे इस टूर्नामेंट में, और खास सम्मान के साथ साथ हम चलेंगे मैच की तरफ। यहाँ से खूब मजा आएगा। अब तुषार पाटिल देखते हैं क्या माइंडसेट से मैदान पर उतरे होंगे। पिछला मैच को उन्होंने देखा, 70 के ऊपर पहुंचने के बावजूद भी टीम यहाँ पर सुरक्षित नहीं मान रही। यहाँ पर सेकेंड ओवर गेंदबाजी में सिरदात ये देखिए भाई, बात करेंगे यहाँ से मिड ऑफ नज़दीक था, यहाँ से लॉन्ग ऑफ को थोड़ा सा वाइडिश रखा गया था क्योंकि ये स्ट्रेट ड्राइव खेलना पसंद करते हैं, इनसाइड आउट खेलना पसंद करते हैं। 1 रन आता हुआ यहाँ से क्या टारगेट यहाँ पर सेट होगा। पिछला मैच देखिए क्या बढ़िया मुकाबला देखने को मिला। योगेश वड़वी सर ने सही बताया, यहाँ से एक रायगढ़ से, एक डंबोली से टीम थी, एक नागांव टीम, एक नितलेश टीम था। यहाँ से दोनों इन्फॉर्म टीम थी यहाँ पर, और संग्राम 11 नितलेश टीम देखिए इस साल जहाँ पर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाड़ने के टूर्नामेंट बड़ा बिग शो, जहाँ पर वहाँ चैंपियन बनने के साथ साथ वो टीम पीछे मुड़कर ही नहीं देखा है। नागांव टीम कहा जाए तो उतनी अच्छी टीम है भाई, उनकी इतिहास उठाकर देख लीजिए। लेकिन रोहित सिद्धू का जैसा विकेट गिरा, संघर्ष किए, लेकिन आखिरी ओवर में ओमकार का जय जयकार। राहुल काठे भी अच्छी बल्लेबाजी की, खुद कप्तान थे यहाँ से। और यहाँ देखिए उसी तरह से मयूर पाटिल देखिए 6 गेंद पर 10 पर बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन अभी तक देखिए बात करेंगे ना, पल्ले टीम बड़ी सहमत रहेंगे। जिस तरह के पिछले मैच में रन बरस रहा था और उनके गेंदबाजों ने बांध कर रखा। एक्रॉस द लाइन गेंद आने से पहले देखिए बल्ला फरार। ये गेंद थोड़ी सी कम खेलनी होगी भाई। कहते ना खाने में अगर कोई जहर मिला दे तो उसका इलाज है, अगर इस समय कोई चाय में भी जहर मिला दे तो उसकी इलाज है, अगर रात 12 बजे के बाद अगर शराब में भी कोई जहर मिला दे उसका भी इलाज है, लेकिन टॉड गेंद की कोई इलाज नहीं है। और पहली मरतबा टाइगर की नगरी में थोड़ा ठंड काफ़ी कम लग रही है। फरवरी के महीने में हाउल निश्चित रूप से यहाँ लगेगा कि आप दिसंबर का 15 या जनवरी की स्टार्ट में आए हो। और यह चलिए खोद कर निकाला है यहाँ से, हवा में गेंद है, लेकिन जो एलिवेशन देना चाहते थे यहाँ पर वो नहीं मिल पाया। यहाँ पर विकेट मिलता हुआ दूसरा, यहाँ से जो पिछला डॉट गेंद था वो दबाव डाला यहाँ पर। अच्छी काम करते हुए पल्ले टीम के गेंदबाज। आपके साउंड सिस्टम है, डीजे म्यूजिक है, सब देखिए इस टूर्नामेंट में कहा जाए तो हर चीज़ A1 देखिए। यहाँ से मैदान के सजावट से लेकर से टीम से लेकर देखिए टाइगर कहा जाए तो मैंने ये बात बताया, आजकल देखिए ठाणे, डंबोली, रायगढ़ से ये दोस्ती मोहब्बत है। महाराष्ट्र का 2 अहम हिस्सा देखिए बात करेंगे, एक दूसरे को मिलकर रहे। आप देखिए जहाँ पर यहाँ पर देखिए रायगढ़ की टीम आपने देखिए, जहाँ पर स्वर्गीय रतन ट्रॉफी आ रहे हैं, वहाँ पर भी देखिए भिवंडी से देखेंगे, बदलापुर लीजिए, रायगढ़ से भी टीम देखेंगे, जहाँ पर 12 की एक टीम रहेगी, और इसके साथ देखिए 48 की यहाँ पर ग्रामीण का देखिए डंबोली की टीम देखेंगे, जहाँ पर प्रवेश फीस 1 रुपया। और उससे पहले देखिए यहाँ पर एक बड़ा बिग शो टाइगर चषक। और मैं तो कहूँगा वो टूर्नामेंट में खेलने से पहले आपको बेहतर मौका है कि ये टूर्नामेंट जीत कर जाइए और आप कॉन्फिडेंट लेवल लेकर आगे और पहुँचेंगे। बहुत बढ़िया देखिए विघ्नेश मडवी सर ने जिक्र किया, टाइगर कहा जाए तो, डंबोली कहा जाए तो, SSC ट्रॉफी लीजिए, नीलजे का ट्रॉफी लीजिए, बहुत सारे देखिए टूर्नामेंट सभी। उछाल तो भरी है कि इनके अंदर फील्डर थे, वहां से नजदीक पहुंचे थे भाई, इसे कहते हैं घर पे आई खुशियां दरवाजे से लौट जाना। ग्रिल है और इसके साथ देखिए बाउंड्री लाइन अंदर है, और मनोज पवार सर का इशारा 6 रन। तो चलिए बात करेंगे, गेंदबाज तैयार यहाँ से, बहुत बढ़िया देखिए, अच्छा गेंद था यहाँ से। और पिछला देखिए पर लगभग क्या लग रहा था बन जाएगा। 2 ओवर का खेल कंप्लीट हुआ है, 2 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर बात करेंगे 17 रन बनाए। और इस वक्त देखिए बात करेंगे पल्ले के, खास कहते हैं ना पर्दे के पीछे और पर्दे के आगे लाने के जो खिलाड़ी के काम करते हैं। प्रतीक दादा ठाकुर साहब देखिए बात करेंगे, सिद्धांत दादा देखिए वो भी तशरीफ रखे हैं। बहुत बढ़िया देखिए हमारे बिजनेस सेट हम देख सकते हैं, संतोष सेठ पाटिल सब। तो चलिए डीजे थोड़ा सा और आवाज बढ़ाइए, लगना चाहिए कि टाइगर ट्रॉफी खेला जा रहा है। यहाँ से थोड़ा मॉनिटर का आवाज भी बढ़ाइए, जहाँ पर मेहमान की तरफ, जहाँ पर
चलिए बात करेंगे यहाँ पर से 17 पर देखिए 2 विकेट गवाए यहाँ से, 2 ओवर का खेल कंप्लीट हुआ यहाँ से। यहाँ तो आवाज़ ठीक ठाक लग रहा है, थोड़ा सा मेहमानों की तरफ जो मॉनिटर है मुझे लगता है उसकी आवाज़ थोड़ी सी बढ़ाई है। बहुत बढ़िया। देखिए होम साइड डीजे कहा जाए तो निश्चित रूप से, और सफलता भी उसी की तरफदार होती है। कहते ना मेहनत जिसकी वफादार होती है। हाथ ठंड में और दिमाग दबाव में काम नहीं करता है, लेकिन सब देखिए जब सेकेंड इनिंग की बात आती है तभी देखिए दोनों टीम के ऊपर दबाव भरी हुई रहती है। लेकिन उससे पहले देखिए बात करेंगे ना, एक टारगेट अच्छा सेट करना बहुत जरूरी हो जाता है। पिछला मैच देखिए नितिन कारण सर है, कहते ना लोग हाई भी करेंगे, हेलो भी करेंगे, एक बार सफल हो जाओ, इग्नोर करने वाले आपको फॉलो भी करेंगे। जिस तरह की टाइगर ट्रॉफी को इस समय देखिए फॉलो किया जा रहा है, सब्सक्राइब किया जा रहा है यहाँ पर जीटीसी ग्लोबल माध्यम से। क्या बहुत भन्नाट देखिए आयोजन नियोजन है। और तुषार पाटिल ने भी देखिए इंटरव्यू के दौरान जिक्र किए, बड़ा मजा आया। देखिए 2 लेजेंड खिलाड़ी हम देख सकते हैं, 2 कोहिनूर देखिए यहाँ से बाइकर मैन केतन मात्र, उसके साथ देखिए बात करेंगे हमारे देखिए डोंबिवली के साथ साथ महाराष्ट्र के साथ रविंद्र संतेश सर देखिए बात करेंगे। आज अपने देश के लिए संघर्ष करते हुए गर्व की बात है। और यहाँ पर टाइगर ट्रॉफी देखिए पूरी मैनेजमेंट का नितिन सर तारीफ करना चाहिए। और उसके साथ साथ देखिए कहीं रथी महारथी आप कटआउट देख सकते हो यहाँ पर, एक कचवादा राजू दादा देखिए देख सकते हो, विनोद पाटिल साहब देखिए डोंबिवली टेनिस क्रिकेट के अध्यक्ष से देखिए काशीनाथ सेठ देख सकते हो, राहुल भाई पाटिल देखिए मथुर किंग, बहुत सारे देखिए पांडुरंग संतेश साहब हम जिक्र करेंगे जैसे जैसे वक्त समय मिलेगा। लेकिन मैच पे पहुंचना यहाँ पर थोड़ा जरूरी है। और इस बार देखिए थोड़ा सा स्वीप खेलना चाहते थे, लेकिन उतना लेन आगे नहीं था, लेकिन अपने आप को थोड़ी सी घुटना टेका था, लेकिन से 1 रन आता हुआ यहाँ से सिंगल डबल से देखिए स्कोर तो आगे पहुंचेगा लेकिन मंजिल नहीं। अगर पिछला मैच देख लीजिए, इतना बड़ा टारगेट है, नजदीक पहुंचे थे 4 या 5 रनों से मैच को, 4 रनों से मैच को हार देखना पड़ा था। लेकिन उस हिसाब से अभी तक देखिए रनों की बात करेंगे, अंकुश लगा है भाई, 1-1 रनों से खुश नहीं रहेंगे। तुषार पाटिल भी जानते हैं भाई यहाँ से कि बादल के गरजने से फसल उगती नहीं है भाई, बादल के बरसने से टुकुर 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 टुकुर। लेकिन अभी तक देखिए यहाँ से बैटर बरस नहीं पा रहे यहाँ पर, क्योंकि बड़ी अच्छी गेंदबाजी हो रही है। कहते हैं ना उलझन बहुत है, सुलझाऊं कैसे, और इन गेंदबाजों से रन लौटूं कैसे मैं यहाँ से। और गेंदबाज भी देखिए अच्छी काम करते हुए दक्ष मात्रे, और इस बार भी देखिए मिड विकेट को खेलते हुए यहाँ पर विशाल पाटिल। ओ खराब फील्डिंग देखिए यहाँ से, लेने का देना पड़ गया भाई, लोहा का चना चुबाओगे तो दांत टूटेगा। और आता हुआ 4 रन, तलाश थी रनों की। हल्की सी खराब फील्डिंग, फील्डर की बात करेंगे थोड़ी सी नाखुश रहेंगे। सिद्धार्थ पाटिल थे देखिए खुद फील्डर से यहाँ पर। महेश ठाकुर देखिए पहला जो मैंडेटरी पावर प्ले था, और सेकेंड ओवर जो था एकदम से वो यहाँ पर ऑन साइड पर थे, लेकिन थोड़ा सा बल्लेबाज और ओवर गेंदबाज को देखते हुए फिर से एक बार देखिए महेश ठाकुर आ गए अपने जगह पर, पोजीशन पर बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स के सामने। देखिए यहाँ से ग्रामीण का चीता देखिए क्यों कहा जाता है, लेकिन अब देखिए सर में कफन बांधकर बल्लेबाजी करनी होगी। और इस बार देखिए सीधा स्ट्रेट के लिए फील्डर है, बढ़िया कैच यहाँ पर लेते हुए यहाँ से राकेश कुमार। देखिए यहाँ से इसे कहते हैं मालिक का गाड़ी और ड्रायव्हर का पसीना। 3रा विकेट चेक। त्याच दरम्यान धीरज ठाकूर साहेबांचं आगमन झालं, त्यांचं देखील टायगर चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे। उल्हासनगर सन्माननीय महापौरांचे पुत्र आदरणीय धीरज ठाकूर साहेबांचं आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे। आदरणीय अतिथी मान्यवरांचं सहर्ष स्वागत आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे। धीरज ठाकूर साहेबांचं आगमन झालंय, सुस्वागतम सुस्वागतम। आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचं या मुख्य व्यासपीठावर आणि टायगर भूमीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। धन्यवाद। O2 कमेंटर बॉक्स। धीरज ठाकुर सर देखिए इस वक्त तशरीफ रखते हुए ये टाइगर ट्रॉफी के प्रेम मोहब्बत है भाई खींच कर लेकर आ रही है। और विघ्नेश सर कहते ना अगर आंगन में चंदन के पेड़ हो तो फिर तो मेहमानों का आना जाना लगा रहेगा। और इस बार देखिए चंदन के पेड़ काफ़ी बड़ा लगा है, दूसरी इमारत में सीधा मेहमान जा रहे हैं और उसके बाद मेहमान नवाजी होती है। बहुत बढ़िया देखिए यहाँ से कहते ना बनाने वालों ने बड़े फुर्सत से बनाए हैं और टाइगर की पूरी मैनेजमेंट का मैं तारीफ करना चाहूँगा, अच्छी मेहनत लिए हैं। सोनू पाटिल देखिए हम देख सकते हैं निश्चित रूप से, और नए बैटर देखिए जयदीप
और पल्लू खेलना चाहते थे या सल्लू बनना चाहते थे भाई यहाँ पर कुछ भी बन जाए यहाँ पर और 4 रन आता हुआ पल्ले से भी ये भी आता हुआ रनों की जरूरत है जानते हैं यहाँ से अगर एक अच्छा टोटल सेट करना है तो फिर अंतिम देखिए जो गेंद बचा है इसमें ज्यादा से ज्यादा रन ढूंढना होगा। पर पानी की जरूरत है तो इशारा कीजिए क्योंकि बैटर तो अभी भी मैदान पर उतरे हैं लेकिन जरूरत नहीं है तो फिर मैच को ऑन रखिए क्योंकि क्लाइमेट उतना ड्रिंक्स पहुंच रहा है निश्चित रूप से 3 ओवर में कंपलसरी। चलिए दोनों 12 खिलाड़ी इस समय जाइए एक अच्छी मौका है देखिए मेडल से यहाँ पर 12 विघ्नेश मणिवी सर 12 खिलाड़ी को देखिए एक अच्छी यही बात बताइए टाइगर ट्रॉफी ने इस साल बहुत कुछ लेकर आए हैं शिवाजी दादा जितनी भी तारीफ किया जाए आपके मैनेजमेंट को सल्यूट है। चेक नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी पहिला कॉल दिला जाईल मी विनंती करतोय घोट संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये दिवा संघ या दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत येतील आणि त्याच दरम्यान एक नवीन उपक्रम राबवला जातोय खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडलंय की 12th मॅनचा सन्मान केला जातोय आणि प्रत्येक 12th मॅन इथून जात असताना मात्र नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल येईल। तो चलिए विजय शेठ पावशे साहेबांचे शुभ हस्ते आपण 12th मॅन यांचा सन्मान करणार आहोत। 12वा खेळाडू देखील फार इम्पॉर्टंट असतो 12वा खेळाडू देखील खूप महत्त्वाचा असतो या स्पर्धेने सांगितले आणि नेहमीच या 12व्या खेळाडूंचा सन्मान देखील करणं गरजेचं आहे। अनेक वेळा असे खेळाडू असतात की संघात संधी नाही मिळाली त्यानंतर दुसऱ्या दिवशी मॅचला येत नाही पण असे 12th मॅन असतात जे आपल्या टीमसाठी एकनिष्ठ राहतात तर पडले टीमच्या 12व्या खेळाडूचा सन्मान केला जातो। शिवनाथ खुटाळकर साहेब यांचे शुभ हस्ते देखील सन्मान केला जातोय। जुनी डोंबिवली टीमचे 12th मॅन आहेत त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय। एक महत्त्वाची भूमिका असते कारण की या 12th मॅनचा सन्मान करणं एक नवीन उपक्रम आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडलंय। चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी घोट संघ आणि दिवा संघाला विनंती करतोय की टॉससाठी लगेच या कमेंट्री बॉक्स। विघ्नेश सर टॉस होगा दोनों 12 खिलाड़ी हर मैच में ड्रिंक्स के दौरान हम 12 खिलाड़ी को लेना चाहेंगे सम्मान की तरफ है अच्छा समय रहता है मैनेजमेंट की तरफ से ड्रिंक्स मैदान पर पहुंचता है। और चलिए अगली मैच देखिए यहाँ पर विघ्नेश सर ने जिक्र किया यहाँ पर तीसरा मैच व्हाइट का इजाफा देखिए दिवा और घोट के बीच में मुकाबला खेला जाएगा तो चलिए दोनों कप्तान से अविसा 11 देखिए घोट इस नाम से खेलेगा कही थी ना ऊंचाई पर वही पहुंचते हैं। चेक डायगर गावाचे भगत भास्कर बुवा यांचं आगमन झालंय त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे अगदी त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे। डायगर गावचे बुवा आहेत भास्कर भगत साहेबांचा सन्मान आणि त्यांचं सुस्वागतम केलं जात आहे। आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे डायगर चषक 2025 या रणसंग्रामामध्ये ओर टू कमेंट्री बॉक्स। चलिए थोड़ा सा वाइड देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ एक्स्ट्रा रन दिलों को थोड़ा सा तसल्ली देगा सुकून देगा लेकिन से तुषार पाटिल लेके अभी तक यहाँ पर इंतजार कर रहे हैं लेकिन से अंतिम देखिए 12 गेंद बचा है टीम का स्कोर 30 रन है। कही थी ना विरासत से तय नहीं होगी सियासत की फैसले उड़ान तय करेगी कि आसमां किसका होगा क्या तुषार पाटिल यहाँ से उड़ान भरना चाहेंगे या गेंदबाज देखिए बात करेंगे पर सिद्धांत को गेंदबाजी में वापस बुलाया गया यहाँ पर क्या शांत रखेंगे तुषार पाटिल को बहुत बढ़िया जंग रहेगा यहाँ पर अंतिम 12 गेंद। अरे चलिए तुषार पाटिल थोड़ा सा फंसे थे शॉर्ट सिलेक्शन से बल्ला थोड़ा सा जल्दी आ गया था मुझे लगता है एकदम से बल्ले के आगे जाकर गेंद लगा शॉर्ट मिड ऑफ पर देखिए गेंद को रुका गया कोई रन नहीं आता वहां पर। कहते हैं ना असूलों पे आ जाए तो टकराना जरूरी है और जिंदा है तो फिर जिंदा नजराना जरूरी है। क्या यहाँ पर तुषार पाटिल का मैदान पर मौजूद रहना और इनकी खामोशी और इनकी इम्तिहान और कितना समय लगेगा लेकिन सिद्धांत देखिए 2 वाइट गेंद डालने के बाद लाइन पकड़ते हुए यही बात की थी भाई तुषार पाटिल बड़ा हिट तो खेलने गए लेकिन फंस गए भाई यहाँ से। कहते ना मीठा खाने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था। तुषार पाटिल का यहाँ पर छक्का लगाने का मन था लेकिन शॉर्ट सिलेक्शन में एलिवेशन कम था एलिवेशन कम था एलिवेशन कम था एलिवेशन कम था। चेक त्याच दरम्यान कडे बसणार नाही याची काळजी घ्या
आयोजकांच्या वतीने तुम्हाला सूचना केली जाते. फक्त 12th मॅन बसतील आणि कॉमेंटेटर आणि स्कोरर आणि GTC अपडेटर बसतील. त्यामुळेच त्या कमेंट्री बॉक्स मध्ये कुठलाही प्रेक्षक किंवा समर्थक बसणार आहे याची काळजी घ्या. धन्यवाद. चलिए और एक मैसेज पहुंच रहा है ऑर्डर नजर की तरफ से. देखिए जो ग्रिल के बाहर दर्शक हैं उसके अंदर गुटखा खाकर या पान खाकर तंबाकू खाकर मत थूकिए भाई. खाओ गुटखा फोड़ो मटका लेकिन बाहर. बड़े हमारे अच्छे दर्शक हैं, देखिए कोई बात नहीं, एंजॉय के लिए आते हैं. पान भी खाइए गुटखा भी खाइए सब एंजॉय करिए, लेकिन थोड़ा सा रिस्पेक्ट क्रिकेट का. लेकिन ये करते हैं हमेशा, तभी तो ये क्रिकेट इस मुकाम तक टेनिस क्रिकेट पहुंचा है. विघ्नेश सर ओ क्या कमाल क्या है. देखिए पीछे की तरफ जाकर जज करके पकड़ना ये क्या है, इतना आसान नहीं रहता है. लेकिन कहते हैं ना जिंदगी में मेहनत इतना करो कि किस्मत भी कभी कभी कहेगा बेटा ले ले ये तेरी अमानत है. सकते हैं दर्शक, देखिए थोड़ा सा उदास चेहरा बयां कर रहा है यहाँ पर. खास करके जो जूनियर डोंबिवली टीम के दर्शक क्राउड हैं अशांत रहेंगे, थोड़ी सी शांत नहीं रहेंगे. स्वर्गीय देखिए धनेश स्मृति एक स्टैंड हम देख सकते हैं और दूसरे देखिए स्वर्गीय लक्ष्मण सेठ पाटिल देखिए स्टैंड हम देख सकते हैं. दो स्टैंड में देखिए यहाँ पर खचाखच, उसके साथ साथ दर्शक देखिए ड्रोन कैमरा के माध्यम से देखिए मैदान का दृश्य देखिए देख सकते हो. एकदम से देखिए अंतर्राष्ट्रीय दर्जा दिया गया है, मानो को जैसे जाकर आप साउथ अफ्रीका में क्या न्यू पार्क के मैदान में मैच खेल रहे हैं. और ये चलिए भाई यहाँ पर जगह बनाए, थोड़ा सा नो लुक के अंदाज में खेले, कलाई भी चलाए यहाँ पर और 4 रन आता हुआ. मुकाबला था, यहाँ पर रनों की बारिश हुई और इस मुकाबला में देखिए थोड़ा कठिन से रन आ रहा है. अमूल मस्के देखिए यहाँ से थोड़ा लगा है शॉट खींच के, बहुत बढ़िया. देखिए यहाँ से स्कोर की बात करेंगे 34 तक पहुंचे हैं, लेकिन अभी भी यहाँ से और खोद कर निकाला है पर मिड ऑफ है. देखिए सीधा स्ट्रेट खेलते हुए यहाँ से दूसरा चौका देखिए आता हुआ पर अमूल के बल्ले से. कहते हैं ना मत सोचो जिंदगी बोझ है, क्योंकि समस्या हर रोज है. समस्या तब हल होगी जब समस्या से संघर्ष करोगे. आता हुआ दूसरा चौका. ओके लगा है खींच के भाई यहाँ से. अब ओवर के देखिए बात करेंगे अंतिम गेंद यहाँ से. ओ अब देखिए डर 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 अब डर सताने लगी है. अम्मा दे मेरा मुंडा बिगड़ा गया. जब गेंदबाज को पिटाई होती है ना तो फिर दबाव में देखिए कहते ना प्रेशर में कुकर की सीटी बजती है, भले ही नीचे से आग लगी रहती है. लेकिन सीधा देखिए 2 ओवर की स्पेल डाल रहे हैं, जहां 2 विकेट बैक टू बैक लेने के बावजूद है अमूल मस्के की 2 चौके ने दबाव डाली है. रुकावटें आती है सफलता की राहों में, ये कौन नहीं जानता. फिर भी वो मंजिल तक पा ही लेता है जो कभी हार नहीं मानता. लेकिन आखिरी गेंद तक है संघर्ष करते रहिए भाई. ये भी अच्छी सोच है भाई. कहते हैं ना दूसरे के महलों में गुलामी करने से बेहतर खुद की झोपड़ी में राज करो. यहाँ डॉट गेंद खेलने से बेहतर है एक सिंगल लेकर भी राज कर सकते हो. 4 ओवर का मैच कंप्लीट हुआ है. 4 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर बात करेंगे तो यहाँ से 10 की औसत से 40 तक पहुंचे हैं. लेकिन अभी आखिरी देखिए 6 गेंद बचा है. लेकिन देखते हैं विघ्नेश ओडिसन. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी गुड टीमच्या कॅप्टनला शेवटचा कॉल असेल. प्लीज टॉससाठी या. दिवा टीम कॅप्टन ऑलरेडी इथे आलाय, त्यामुळे इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत आणि मान्यवरांच्या बसचे आपण टॉस करणार आहोत. त्यासाठी गुड टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की टॉस लगेचच आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. आपण पाहतोय टायगर चषक 2025 घमासान आजचा पहिला दिवस, पहिली रजनी रंगताना दिसते आणि दुसरा सामना मैदानामध्ये रंगत असताना कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही ऐकता या कॉमेंट्री क्षेत्रातील बुलेट ट्रेन म्हणजेच बाबू शाह यांची वाणी आपण ऐकतात. अगदी डिमांडिंग व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट. भरपूर स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केलेल्या जातात. त्याचबरोबर नितीन काळन सर असतील या स्पर्धेचं अगदी सूत्रसंचालन करत असताना आणि याच परिसरातील एक चांगला आवाज म्हणजे बाळू पाटील सर हे देखील आपल्याला कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकायला मिळतील. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. अखेरचं षटक आहे आणि अखेरच्या षटकामध्ये ऐकूया
बाबू शहा यांना धन्यवाद. 40 पर देखिए 5 विकेट है. विष्णु शेठ पाटिल देखिए चमकता हुआ देखिए चेहरा यहाँ पर बयां कर रहा है, कितना सोना तुम्हें रब ने बनाया. ये सोना का सिक्का है भाई, अगर सोना खिचड़ी में भी गिर जाए ना उसका कीमत कम नहीं होता. इतनी लंबी समय से देखिए बात करेंगे विघ्नेश शर्मा इस टूर्नामेंट में जुड़ते जा रहे हैं. वही एकता वही मिसाइल देखेंगे पेश कर रही है. हर साल देखिए कुछ ना कुछ नई अंदाज से ये टूर्नामेंट आपको लेकर आ रही है. यहाँ से पूरी सलूट है पूरी मैनेजमेंट को, पूरी टाइगर चषक को. देखिए यहाँ से जिस तरह की मैदान की सजावट की है भाई, जी करे देखता रहो. लेकिन 6 गेंद देखिए बात करेंगे बचा इस इनिंग का. और अब देखिए कमर कस लीजिए भाई, क्या है यहाँ से फील्डर को लंबा रीच लगाना पड़ा. सिद्धार्थ देखिए यहाँ पर गेंद के नीचे, लेकिन तब तक देखिए दोनों बल्लेबाज 2 रन आता हुआ यहाँ से. नितिन काड़न सर में जुड़ जाएंगे अगली मैच में यहाँ पर है. लेकिन कहते हैं ना सक्सेस पाना है तो फिर एक्शन की जरूरत है. ठीक. पियुष भगत साहेब दिवागाव खास इथे उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती करतोय की आपण मंचावर या. पियुष भगत साहेब आपलं देखील सरचे स्वागत आहे, सुस्वागतम. टायगर चषक 2025च्या या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये मानाची आणि सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा या टायगर भूमीची आणि या कल्याण डोंबिवलीतील एक अग्रनामांकित स्पर्धा आपण पाहतोय. O2 कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. बहुत बढ़िया. देखिए विघ्नेश सर कहते ना सक्सेस पाने के लिए एक्शन की जरूरत है. एकदम टाइगर ट्रॉफी में देखिए आयोजक एक्शन में है, लेकिन ये क्या हो गया भाई यहाँ से. होठ जो कह नहीं सकता फसाना दिल का, वो साइन नजरों से हो जाता है. और जो करना चाहता था बल्लेबाज है वो गलती विकेट कीपर से होता हुआ. बल्ले से 4 रन, रन कैसी भी आई टीम के लिए चाहिए रन. बात करेंगे यहाँ से थोड़ी सी यहाँ पर महंगे तो ये नहीं कहेंगे साबित हुए, लेकिन अभी तक 6 रन कर चुके हैं भाई. रन कैसी भी जाए गेंदबाज के खाते में आता है. खास देखिए कुछ सलाह मशवरा चलता हुआ. स्वप्निल देखिए राकेश स्वप्निल के बीच में देखिए थोड़ा चर्चा चला यहाँ से कि किस तरह से रन को यहाँ पर बचाया जाए. जानते हैं अगर एक बार टीम 50 के ऊपर जाती है ना 5 ओवर में, भलाई पिछला मैच देखिए हाईएस्ट स्कोर बना था, लेकिन हर मैच में वो टोटल आपको दिखेगा नहीं. यहाँ से कहते ना खुद को मेहनत में फ्राई करो और कोशिश है एक बार नहीं बार बार करो. अमूल तैयार. इस बार भी देखिए ड्राइव किया है. पहला रन लेंगे क्या दूसरे के लिए जाना चाहेंगे. आउटफील्ड देखिए इतनी अच्छी है दूसरे के लिए, और 2 रन देखिए कंप्लीट होता हुआ. कहते ना जिंदगी में रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क है, और बैटर ने रिस्क लिया यहाँ पर 2 रन आता हुआ. और कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया 48 रन है. आतिश पाटिल देखिए यहाँ से बहुत बढ़िया देखिए यहाँ से स्कोरिंग के काम करते हुए अंतिम 3 गेंद बचाए. और खास करके घोट टीम के कप्तान टॉस के लिए जोड़ना होगा. दिवा संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहे. घोट संघाचे कर्णधार लगेच या इनिंगच्या नंतर टॉस केला जाएगा. ये देखिए स्लोअर गेंद यहाँ से, और विघ्नेश सर कहते हैं ना स्लोअर गेंद के लिए आपके अंदर वो कला होनी चाहिए. कहते हैं ना नकल गेंद के लिए कभी कभी अकल की भी जरूरत होती है, और यहाँ पर देखिए तन्मय पाटिल वो अकल का इस्तेमाल किया. अब दोनों बल्लेबाज देखिए आपस में बातचीत करते हुए. ये तो खिलाड़ी मुझे लग रहा है 14 या 15 साल का, या उससे भी कम. 15 देखिए पकड़ लिया हमने कहीं ना कहीं. युवा है, जोश है, जज्बा है, जुनून है, लेकिन देखिए 1.5 ओवर में गेंदबाजी करता हुआ. लेफ्ट टाइम गेंदबाज है, ऊंचाई लिया भाई यहाँ से. लंबाई की कमी है. राकेश खुद आकर पहुंचे यहाँ से, और एक विकेट यहाँ से मिलता हुआ. देखिए कहते ना सितारों से क्या गवारा करें जब वो चांद ना हमारा हुआ, तो उसी तरह की निचली क्रम के बल्लेबाज से उम्मीद क्या करें जब शुरुआत अच्छा ना हुआ. जहां शुरुआत खराब हुई थी जिसके कारण नीचे के बल्लेबाज भी थोड़ा निराश करते हुए. चला आपण सन्मानाकडे. आपण खास या स्पर्धेसाठी उल्हासनगरवरून धीरज ठाकूर साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. विघ्नेश सर एक ही आखरी गेंद है, इसके बाद चलेंगे. धीरज ठाकूर साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या मंचावर केला जाईल. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. घोट टीम आणि दिवा टीम लगेच रेडी राहा. या शेवटच्या ओव्हर मध्ये आपण जसा इनिंग संपेल तसा आपण टॉस करणार आहोत. चलिए मैच का एंजॉय ले रहे हैं. सुदर्शन पाटिल साहब देखे, साहब संदीप भुईर साहब, साहब अमर पाटिल साहब देखे,
नगर सेवक दीवा देखिए यहाँ से स्वागत है, लेकिन एक गेंद के बाद है चलेंगे हम सम्मान बॉक्स की तरफ जहाँ टॉस भी किया जाएगा, जहाँ खास मेहमान नवाजी किया जाएगा। 48 रन बना है, आखिरी गेंद बचा है। कहते ना खुद को मेहनत में फ्राई करो और कोशिश भाई एक ही बार करो। कहते ना कामयाबी भी खुद कदम चूमेगी, बस कॉन्फिडेंस लेवल थोड़ा सा हाई करो। क्या आखिरी गेंद के बाद यश ठाकुर बोलेंगे यश क्या अर्धशतक के ऊपर लेकर जाएंगे या तन्मय पाटिल छोटी सी उम्र में क्या इतिहास लिखकर जाएंगे। ओ आखिरी गेंद के फुल लेंथ था, यहाँ पर 1 रन तो लेंगे, दूसरे के लिए मन बनाए हैं, दूसरा रन भी यहाँ पर भागेंगे नहीं भाई। यहाँ से जयदीप भागे नहीं, क्या जयदीप का ये कॉन्फिडेंट बता रहा है, यहाँ से चेक करना चाहते हैं। अंपायर आपकी कॉल है, अंपायर कॉल है, यहाँ से बिमर चेक करना चाहते हैं, लेकिन यहाँ पर जयदीप कहीं लालच में फंसना गई दूसरी रन। अगर गेंदबाज सेफ रहेंगे तो फिर आपने 1 रन चूक दिया, यहाँ पर स्ट्राइक ये बेहतर है। तीसरे अंपायर देखिए बिमर के लिए खास करके अंपायर कॉल है और तुरंत जैसे ये गेंद कंप्लीट होगा, इनिंग कंप्लीट होगा, हम चलेंगे। देखिए हमारे विष्णु सेठ, संतोष सेठ, सूर्या दादा पाटिल लीजिए, पंकज मंदार, सोनू सभी देखिए, शिवाजी दादा लीजिए, पूरी टाइगर देखिए यहाँ से, सागर पाटिल लीजिए निश्चित रूप से। चेक किया जा रहा है, देखिए DRH तो के डिसीजन थोड़ा सा पेंडिंग है यहाँ से। चलिए नो बॉल कॉल, जयदीप की देखिए कॉन्फिडेंट, यही तो हमने बात छेड़ी थी भाई कि खुद को मेहनत में फ्राई करो और कोशिश एक बार नहीं बार बार करो, कामयाबी भी खुद आपकी कदम चूमेगी, कॉन्फिडेंस लेवल थोड़ा हाई करो। और जयदीप ने देखिए वो कॉन्फिडेंस लेवल हाई किया क्योंकि रिक्स लिया था भाई यहाँ से, क्योंकि ये बीमर बनेगी, मैं स्ट्राइक करूंगा, बड़ा हिट खेलूंगा और टीम को एक फाइटिंग टोटल तक पहुंचाऊंगा। 50 रन बना है, लेकिन आखिरी गेंद और वो भी प्री हिट का गेंद है भाई, लेकिन ज्यादा फायदा तो जयदीप नहीं ले सके, लेकिन अब दूसरे के लिए भागेंगे भाई। यहाँ से देखते हैं 2 रन कंप्लीट होती है या नहीं। 2 रन कंप्लीट, 52 रन बना है, जीत के लिए 53 की जरूरत है। तुरंत चलते हैं यहाँ पर सम्मान बॉक्स की तरफ जहाँ टॉस किया जाएगा और मेहमान का सम्मान किया जाएगा। नितिन कारण सर जुड़ रहे हैं कमेंट्री बॉक्स पर। चेक दरम्यान सुदर्शन पाटील साहेब साबेगाव यांचं देखील हार्दिक स्वागत आहे। संदीप भोईर साहेब साबेगाव त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे आणि सन्माननीय आमदार अमर पाटील नगरसेवक दिवा यांचं देखील हार्दिक स्वागत आहे। त्यांना विनंती करतो की मंचावर या, आपलं सहर्ष स्वागत आहे। चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण धीरज ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत। घोट टीमचा कॅप्टन आणि दिवा टीमचा कॅप्टन आमच्या सोबत इन्व्हाइट झालाय आणि खास उल्हासनगर ते डायगरचा प्रवास साहेबांनी केला आणि धीरज ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। चला घोट टीमचा कॅप्टन आणि दिवा टीमचा कॅप्टन कॉल करणार आहेत। दिवा टीमचा कॅप्टन कॉल करणार आहेत। हेड इज कॉल अँड कॉल इज टेल। घोट टीम कॅप्टन तुम्ही टॉस जिंकला, काय निर्णय असेल? तर डिसिजन वेटिंग करतो मी। काय वाटतंय? डायगर चषक ही स्पर्धा भव्य दिव्य आयोजन आहे, डे नाईट फॉर्मॅट मध्ये स्पर्धा आहे। मुख्य व्यासपीठात जर पाहिला तर अप्रतिम आहे। ट्रॉफी असेल, मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक असेल, तुडुंब भरलेलं मैदान असेल, कसं वाटतंय या मैदानामध्ये पहिल्यांदा येत असताना? आम्ही पहिल्यांदा ना, आम्ही आज 5 वर्षाला मी डायगर नाईट खेळतो आणि डायगर सर्व जी आमची टीम आहे, सर्व आमचे प्लेयर जे मित्र भावासारखे सर्व आहेत आमच्या, तर ते सर्व आम्हाला दरवर्षी आम्हाला ती एंट्री आम्हाला देतात, त्यांचा मी आभार मानतो मी। दिवा टीमचा कॅप्टन डिसिजन अजूनही पेंडिंग आहे, तरी देखील काय वाटतंय की या मॅच मध्ये जर तुम्हाला बॅटिंग आली किंवा फिल्डिंग आली, बॅटिंग आली तर काय टार्गेट मनामध्ये सेट असेल? टार्गेट उतरल्यावर आम्ही सेट करू दे। काय वाटतंय, कसं नियोजन आहे, कसं आयोजन आहे? आज डायगर भूमीमध्ये येत असताना अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाची एक स्पर्धा होती असा फील होतोय, आणि काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूपच छान असते, दरवर्षी आम्ही खेळण्यासाठी उत्सुक असतो, याच्यात मजा येते खेळायला। विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू, दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आपण जाऊया सन्मानाकडे, साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत आणि मी सर्वात आधी पण फोटो सेशन केला जातोय। चला सन्मानाकडे वळणार आहोत। मी विनंती करतोय विष्णू शेठ पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत। आपण पाहू शकाल धीरज ठाकूर साहेब उल्हासनगर मधील एक समाजसेवक आणि एक समाज कार्य म्हणून त्यांची ओळख आहे। आज जर पाहिलं तर
त्यांचं देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केलं जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, प्रेमाचं, सौंदर्याचं प्रतीक पुष्प आणि ही स्पर्धा सदैव तुमच्या स्मरणात राहावी त्यासाठी एक सन्मान चिन्ह देऊन तुमचा गौरव या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. विष्णू शेठ पाटील शुभ हस्ते हा गौरव हा सन्मान केला जातोय. त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. धीरज भोईर साहेब, धीरज पाटील, धीरज ठाकूर साहेब. थँक्यू व्हेरी मच धीरज ठाकूर साहेब, आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार आहे. चला पहिला डाव झालाय आणि नुकताच टॉस झाला आणि टॉस घोट टीमने जिंकलाय. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे आणि या मॅच मध्ये काय होतं ते देखील पाहिलं जाईल. आजच्या रजनीतील तिसरी लढत म्हणजेच घोट वर्सेस दिवा, एक बिग फाईट पाहायला मिळेल. अविशा 11 घोट वर्सेस दिवा असा सामना मैदानामध्ये असताना टायगर चषक 2025 घमासान मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा. जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये आपण नितीन काळन सरांना ऐकणार आहोत. जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया त्यांच्याच वाणीतून या इनिंगची कहाणी. धन्यवाद. धन्यवाद विघ्नेश सर. आपण पाहतो यांचा आवाज आपण ऐकला, त्यानंतर बाबूशाह, त्यानंतर बाळू पाटील यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळालाय. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा आपण पाहतोय आणि गण्याला वंदन करून ही स्पर्धा तुम्ही पाहताय. जयमान क्रिकेट संघ टायगर आयोजित शिक्षण महर्षी स्वर्गीय नारायण शेठ गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ टायगर चषक 2025 भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळतो. आणि पहिली रात्र पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर संग्राम 11 इथला संघाने पहिला सामना जिंकला आणि दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतोय तर जुनी डोंबिवली संघाने 52 धावा केलेत. 6 गडी बाद 53 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये आता करायचा आहे तो आदर्श 11 पडले संघाला. आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. पॉवर प्लेचा योग्य वापर तुम्हाला पाहायला मिळतो आणि फलंदाज दक्ष मात्रेच्या बॅट मधून येतोय पहिला सुपर चौकार. पहिल्याच बॉलवरती दमदार सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. आदर्श 11 पडले संघ 53 धावांचा पाठलाग असताना जयदेव जोशीचं स्वागत चौकाराने करत असताना दुसरा बॉल सन्मान दिलाय. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक सिंगल. दक्ष मात्रेच्या माध्यमातून कॅल्क्युलेशन क्रिकेट तुमच्याकडे पाहिजे ज्यावेळी तुम्ही ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट खेळता. 5 धावा दापलकोते आपल्याला पाहायला मिळतात. 52 धावा पहिल्या सत्रामध्ये तुम्ही पाहिलेत. 53चा पाठलाग करत असताना येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आई गावदेवी क्रिकेट संघ उंबारलीच्या माध्यमातून सुद्धा नाईट स्पर्धा पाहायला मिळेल. चेंडू हवेत आहे, झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. स्वप्नील मात्रेची खेळी समाप्त होईल. खातं उघडता आलं नाहीये स्वप्नीलला या मॅच मध्ये. 5 वरती पहिला धक्का आदर्श 11 पडलेला चेक. तर बघा घोट संघ आपला निर्णय लगेच कळवायचा आणि यानंतर नाणेफेकी झाल्यानंतर तुम्हाला लगेच डिसिजन कळवायचं आहे, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. घोट संघ आपला निर्णय कळवा. शिवाय दादा यस गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल दिवस संघाला. ओ टू कॉम्बॉक्स नितीन काळन. धन्यवाद. 5 वरती पहिला धक्का लागलाय. मयूर बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अविशा 11 घोट संघाने पुढच्या मॅच मध्ये टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे दिवा संघाला बॅटिंग करावी लागेल. पहिला सामना संग्राम 11 नितलासने जिंकलाय. दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 53 धावांचा पाठलाग करत असताना 5 वरती पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण पाहतोय जयदेव जोशीला पहिले विकेट इथे मिळाली. मयूर ठाकूर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तिसऱ्या क्रमांकावरती. जीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. क्लिअरिटी विथ क्वालिटी जीटीसीच्या माध्यमातून नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतं. गोलंदाज जयदेव गोलंदाजी मार्कवर. मयूरसाठी हा बॉल मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न झालाय, मात्र कदाचित हा निर्णय आता तिसऱ्या पंचांकडे जाईल आणि पंचाने रिव्ह्यू घेतलाय. सॉफ्ट सिग्नल त्यांचा आउट आहे आणि बघायचं आता चेक केलं जाईल एक्झिट काय घडलंय. ज्ञानेश्वर जोशीचं मी कौतुक करेल. खूप चांगली फिल्डिंग त्याने एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललंय, फेकी केली आणि बघायचे जर फलंदाज नोट आउट असेल तर 2 धावा होतील, मात्र फलंदाज आउट असेल तर एकही धाव मिळणार नाहीये. जीटीसी क्लिअरिटी विथ क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते.
हा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. जुनी डोंबिवली संघाने 52 धावा केल्या. 53 धावांचा पाठलाग करत असताना आदर्श 11 पडले. स्वप्नील मात्रे आणि कंपनी तुम्हाला पाहायला मिळते या मॅच मध्ये. आणि बघायचं तर तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येईल आपल्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत. 53 धावा पहिल्या मॅच मध्ये नितलास टीमने ज्यावेळी 76 केल्या होत्या, फक्त अवघ्या 3 धावाने तो सामना गमावला कव्या 11 नागआउट टीमने. आणि पुढच्या मॅच मध्ये अविशा 11 घोट संघाने टॉस जिंकलाय. नोट आउट, त्यामुळे 2 धावा इथे पूर्ण होतील. मयूर ठाकूर सुरक्षित आहेत. 2 धावा इथे जरूर मिळालेत. धावसंख्या 7 वरती. 53 धावांचा पाठलाग करत असताना आदर्श 11 पडले संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा जयदेवने खर्च केलेत. गोलंदाजी युनिट जर चांगली झाली तर 53 धावांचंही संरक्षण करू शकतो या मॅच मध्ये गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली. सूरज जोशी आपण आला असाल तर या टीमचे खंदित समर्थक, त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांचे मनू पाटील असतील, रमेशजी पाटील असतील, मुकेश दादा पाटील आपण ऑनलाईन सामना पाहत असतील, त्यांचे हार्दिक स्वागत. मात्र क्षेत्ररक्षकांनी काय केलं एक्झॅक्टली, एक रन्स क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाचे. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल ती. आतिश पाटील आमच्या सोबत आहेत, मॅन फ्रॉम देसाई. 8 धावा दाखल करते. 53 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. कोणतेही टार्गेट क्रिकेटमध्ये कमी नाहीये, कोणतेही टार्गेट मोठं नाहीये. एक रन्स क्रिकेटमध्ये महत्वाचे असते. दक्ष मात्रे ज्याने चौकाराने खातं उघडलं होतं या मॅच मध्ये, तो सिंगल डबलला प्राधान्य देत असताना या मॅच मध्ये सिंगल दुसऱ्या बॉलवरती लगेच घेतली. मात्र त्यानंतर स्वप्नीलची विकेट. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली जयदेवने. राईट मोर द विकेट. हा चेंडू वाईड ईस्ट लॉंग ऑनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना दक्ष मात्रेच्या बॅटमधून आलेला दुसरा चौकार. त्यांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. ऑल टू कॉम्बॉक्स. पहिल्या षटकात तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 53 धावांचा पाठलाग करत असताना आदर्श 11 पडले. 41 धावा या मॅच मध्ये अजूनही करायच्या. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हे मुख्य व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतोय. गोपीनाथजी खरबे साहेबांना तुम्ही पाहतायत. आपल्या मुख्य व्यासपीठावरती दिलीपजी पाटील शाखा प्रमुख पडलेगाव. जनार्दन मात्रे साहेबांना तुम्ही पाहतायत. पत्रकार हेमंत आंबेकर यांना तुम्ही पाहतायत, त्यांचे हार्दिक स्वागत. भास्कर पाटील साहेबांना तुम्ही पाहतायत, त्यांचे हार्दिक स्वागत. भास्कर भाऊ यांचे हार्दिक स्वागत. संतोष पाटील साहेबांसोबत तुम्ही बघू शकाल सामना एन्जॉय करत असताना मुख्य व्यासपीठावरनं. हे आमचे सर्वच मान्यवर. आणि दुसरं षटक घेऊन त्यात गोलंदाज अमोल मस्के. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. आदर्श 11 पडले टीमला. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्यात. मात्र स्वप्नीलची विकेट, जो स्वप्नील नेहमीच पडले संघासाठी धावा बनवत असतो, त्याची विकेट या मॅच मध्ये भरपूर. मयूर ठाकूर मी मगाशी उल्लेख केला, ग्रामीणचा चिता. रनिंग बिटवीन विकेट त्याची खूप चांगली आहे. दक्षने लगेचच कॉल दिला. 2 धावा होतील. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 14 धावा. लक्षात घ्या, सर्व टीम्सला सूचना असेल या स्पर्धेत जे खेळत आहेत, रिव्ह्यूचा जर तुम्हाला वापर करायचा असेल तर 15 सेकंदाच्या आत तो रिव्ह्यू तुम्हाला घ्यायचा आहे. लक्षात घ्या, या स्पर्धेमध्ये 32 ग्रामीण संघ खेळतात, त्यामुळे फायनल मॅचच्या धावा मालिकावीरसाठी काउंट होणार नाहीत. लक्षात घ्या. विकेट, रन्स या स्पर्धेचा नियम आहे. फायनल मॅचच्या धावा काउंट होणार नाहीत मालिकावीरसाठी. नकुल पाटील यांच्या माध्यमातून ही बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे. मॅन ऑफ द सिरीज. आणि बघायचे 12 फेब्रुवारीला समजेल की या बाईकचा मानकरी कोण आहे. एका विकेटला 3 धावा काउंट केल्या. त्यात ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार फक्त फायनल मॅचच्या धावा काउंट होणार नाहीत. येणाऱ्या काळामध्ये मकर आपण पाहिलं तर 15 मार्च ते 19 मार्च उंबारलीची इथे सुद्धा आपण नाईट स्पर्धा पाहायला मिळणार आहे. नारिवची नाईट स्पर्धा, विश्वनाथ शेठ मस्कर यांची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल.
खूप साऱ्या स्पर्धा अजूनही होणार आहेत. भारतातील सर्वात मोठी स्पर्धा स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक पाहायला मिळेल. मात्र मिड ऑफच्या वरून पाठवलाय लॉंग ऑफच्या दिशेने. मथुर बैलाचे मालक राहुल पाटील यांच्या कटआउटच्या दिशेने जात असताना येतोय चौकार. लागल्या 53 धावांचा पाठलाग करत असताना आदर्श 11 पडले. मयूरला माहिती आहे जिम्मेदारी घ्यावी लागेल आता. हाही चेंडू उंच गेलाय. टायमिंग चांगलं आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी मयूर ठाकूरच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार. खेळपट्टीवर थांबणं गरजेचं आहे. कारण टायगर गावचे लाडके जावई सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे ते खेळ करतायत. मैदान जिम्मेदारी घेतली आहे आणि मयूर ठाकूरला माहिती आहे जिम्मेदारी घेणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये जिम्मेदारी ढकलणं सोपं असतं, मात्र घेणं गरजेचं आहे आणि मयूरने जिम्मेदारी घेतली आहे मॅचची. यावेळी हलक्या हाताने घेत आहेत. फक्त दिशा दिली आहे. पहिली धाव बघा किती वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. काय चालाकी आहे मयूर ठाकूरचं, मी कौतुक करेल. दक्षला लगेचच कॉल दिला की 2 धावा घ्यायच्या आहेत. हेच तर कॅल्क्युलेशन असतं मयूर ठाकूरचं नेहमी. टायगर चषकचं 9वं पर्व तुम्हाला पाहायला मिळतं. टायगर चषकाचा तुम्ही विचार केला तर 4 ते 5 वर्ष तुम्ही मागे गेले तर एक अर्धशतक सुद्धा टायगर चषकमध्ये मयूरच्या बॅटमधून आपण पाहिलेलं आहे. 26 धावा झालेल्या आहेत. 27 अजूनही करायचे त्या मॅचमध्ये. हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आदर्श 11 पडले संघ तुम्हाला पाहायला मिळते. स्वप्नील म्हात्रे अँड कंपनी. अमोल बॅकफुटला गेले. फक्त दिशा दिली, मात्र द्रीपमध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेलं आहे. आता मयूरला माहिती आहे 2 धावा मिळणार नाहीयेत, त्यामुळे त्यांनी लगेच दक्षला थांबवलं. दक्षची विकेट महत्वाची आहे. दक्ष मात्रे सुद्धा या टीमचा एक चांगला फलंदाज आहे. चेक तर तन्मय भोईर आपण इथं दहिसर डायगरगावचे वाचे यांचं देखील इथं आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. पहिल्या मॅच पासूनच बळू तन्मय आलेले आहेत, म्हणजे जवळजवळ 7 वाजता आणि जास्तीत जास्त ते डायगर गावामध्ये असतात. 27 धावा झालेल्या आहेत. 26 अजूनही करायचे आहेत. 19 बॉल 26 हे इक्वेशन आता या मॅचमध्ये पडले टीम समोर. पहिला सामना संग्राम 11 नितलासने जिंकलाय. दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तिसऱ्या सामन्याचा टॉस झालेला आहे. फक्त दिशा दिली. दक्षला माहिती आता मोठ्या फटक्यांची गरज नाहीये. सिंगल डबलनी मॅच जिंकता येईल. मयूरचा कॉल होता. दक्ष लक्ष नाही असं वाटलं. एकच रन्स मिळाली. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या ती 14.00 च्या सरासरीने 28 धावा धापलकरती आपल्याला पाहायला मिळतात. आता चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावा 25. या पडले संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना स्वप्नीलची विकेट शून्यावरती गेली, मात्र त्याचं कोणताही इफेक्ट. तर या दरम्यान राहुल पावसे साहेबांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक आकाश पावसे यांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. रॉयल इव्हेंटचे आपले प्रॉपरेटर देखील आहेत. होल टू कॉम्बॉक्स. 18 बॉल 25 या मॅचमध्ये करायचे. फिल्डिंग लगेच सेट करायची. जुनी डोंबिवली संघ आपण पाहतोय. ज्ञानेश्वर जोशीला इन्व्हाइट करण्यात आलेले. तिसऱ्या षटकामध्ये दक्ष वैयक्तिक 10 वरती बॅटिंग करतोय. मयूर ठाकूर 18 वरती बॅटिंग करते त्या मॅचमध्ये. सिद्धांत सुनील पाटील याची जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. त्यामुळे धावांवरती रोख लावलं पडले संघाने. जुनी डोंबिवलीला फारशा धावा बनवून दिल्या नाहीत, मात्र 53 धावा ही फायटिंग आहेत. पुढच्या मॅचमध्ये अविशा 11 गोट संघाने टॉस जिंकलेला आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे दिवा संघाला बॅटिंग करावी लागेल. पुढच्या मॅचमध्ये दोन्ही टीम्स रेडी राहायचे. नामदेव म्हात्रे स्फूर्ती चषकाचे प्रमुख आयोजक भालचंद म्हात्रे कोपरगाव यांचे आगमन झाले. त्यांना विनंती असेल या भालचंद म्हात्रे आपले हार्दिक स्वागत करेन. कोपर संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये शेवटच्या मॅचमध्ये इन ॲक्शन मध्ये. अठरा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 25 रन्स या मॅच मध्ये करायचे. तिसऱ्या षटकात ज्ञानेश्वर जोशीला इन्व्हाइट केले. तिसरं षटक ज्ञानेश्वर. स्वीप चालला जवाब फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल.
दक्ष मात्रेच्या बॅटमधून आलाय चौकार. क्लिअरिटी, क्वालिटी, ऍक्शन रिप्ले बघा, फक्त दिशा दिली आणि याच फटक्यांसाठी जाणले जातात. दक्षला तुम्हाला पाहायला मिळतो तिसरा चौकार दक्षच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळालेत. हे आमचे लाडके प्रेक्षक, त्या लाडक्या प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. ज्ञानेश्वर रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे, चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. नाहीये कारण रिव्हर्सच्या माध्यमातून षटकार खूप कमी वेळा पाहायला मिळतात. दक्ष मात्रेचं कौतुक करेल. यंगस्टर आहेत पण नेहमीच स्वप्नील मात्रे, मयूर ठाकूर याच्यावरती भरोसा दाखवतात. या खेळाडूवर त्यांनी चांगला खेळ त्यांनी आतापर्यंत या सीझन मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 38 वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 20 वरती पोहोचलाय दक्ष. वैयक्तिक 38. 53चा पाठलाग करत असताना आदर्श 11 पडले. मोठमोठ्या स्पर्धा ज्यावेळी येतात त्यावेळी नेहमीच या टीमचा खेळ चांगला राहिलाय. बघा संयम तुम्हाला पाहायला मिळतो. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, प्रयत्न चांगले केलेत. 2 धावा इथे मिळतील आणि पाता धावसंख्या 40 वरती पोहोचले. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 धावा आता या मॅच मध्ये फक्त बनवायच्या विजयासाठी. आदर्श 11 पडले. स्वप्नील मात्रे शून्यावरती बाद झाल्यानंतर एक जिम्मेदारी घेतली दक्ष आणि मयूरने. एक चांगली पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळते. ज्ञानेश्वरच्या विरोधात आपण पाहतो आतापर्यंत 3 बॉलमध्येच 12 धावा आल्यात. शिक्षण महर्षी स्वर्गीय नारायण शेठ गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ टायगर चषक 2025 ऑफस्टमच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. गोलंदाला दंडित केलं. ते पहिल्या मॅच मध्ये राहुल काटे मॅन ऑफ द मॅच होते. संग्राम 11 नितलास, शैलीजी पावसे, एक लकी पॅकर्स ज्याने पुरस्कृत केलेला संघ संग्राम 11 नितलास पहिल्या मॅच मध्ये विजयी झालाय. हलक्या हाताने घेत आहे. सॉफ्ट एनचा वापर केलाय. पुश करो खुश रहो हे सांगत असताना दक्ष एक सिंगल मिळाली. धावसंख्या 42, फक्त 11 धावा. 11 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 बॉल मध्ये 11 रन्स. मॅच सोपी झाली आता पडले टीमसाठी. मागच्या वर्षी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये सुद्धा पडले टीमचा खेळ जबरदस्त होता. पडले म्हणजे तर ओवी 11 राजेशजी राऊत सामना पाहत असेल त्यांचे हार्दिक स्वागत. अनंत म्हात्रे साहेब. हा चेंडू उंच गेलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल ड्रॉप. झेल तर सुटलाय. 2 धावाही मिळाल्यात. म्हणजे चुका करत असताना या मॅच मध्ये जुनी डोंबिवली संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण मयूर ठाकूरला तुम्ही जीवदान दिलंय. 54 धावा झाल्यात. 44 धावा झाल्यात या मॅच मध्ये. टार्गेट 53 धावांचं आहे. 9 धावांची अजूनही गरज आहे. 13 बॉल 9. कमबॅक झाला असता जर कदाचित झेल पकडला असता तर. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही मात्र क्षेत्ररक्षक टीम मध्ये ठेवण्यात आलेले आहे. एक सिंगल मिळाली. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होईल आणि 3 षटकात 45 धावा धापलकोती आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 12 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आदर्श 11 पडले संघासमोर.
सेट करायचे. गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. तुम्ही पाहताय जर्मन क्रिकेट संघ डायगर आयोजित शिक्षण महर्षी स्वर्गीय नारायण शेठ गणपत पाटील. तर मित्रांनो, शिक्षण महर्षी ही पदवी कोणालाही मिळत नाही, मात्र नारायण शेठ पाटील यांना ही पदवी मिळाली डायगर गावचे. आणि आज त्यांच्या स्मरणार्थ डायगर चषक 2025 भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. दुसरी मॅच गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवलीने बॅटिंग करत असताना 52 धावा केल्या होत्या, मात्र 53 धावांचा पाठलाग करत असताना 3 षटकात 45 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर पहिल्या फेरीतील तिसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. अविशा 11 घोट विरुद्ध दिवा. दिवा संघाने सामना जिंकला तर आदेश भगत यांच्याकडनं 10,000 रुपयाचं कॅश प्राइज दिवा संघाला दिलं जाईल. मॅच सुरू होण्या अगोदरच एक प्रेक्षक आले आम्हाला सांगायला की दिवा संघाने सामना जिंकला तर 10,000 रुपये. बऱ्याच वेळा काय घडतं, पारितोषिक जमा केलं तर थोडंसं आम्हालाही सोपं जातं. बऱ्याच वेळा खेळाडूंना पारितोषिक जर मिळालं नाही तर खेळाडू आम्हाला घरीपर्यंतही कॉल करतात की नितीन दादा तुम्ही अनाउन्समेंट केली होती, मात्र पैसे आम्हाला मिळाले नाही. त्यामुळे या गोष्टी सांगाव्या लागतात. कुणी राग मानू नका, या गोष्टी महत्त्वाच्या. आणि बरेचसे आयोजक सांगतात की पारितोषिक जमा झाल्यानंतर अनाउन्समेंट करूही नका, तेही चांगली गोष्ट आहे. 12 बॉल 8 या मॅचमध्ये करायचे आहेत. गोलंदाज जयदेवचा पहिलाच बॉल. कधी मयूरला माहिती आहे आता 12 बॉलमध्ये 8 करायचे आहेत, फारशी जोखीम उचलायची नाही आहे. सिंगल डबलनी मॅच जिंकता येईल. 11 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. 7 धावा करायचे आहेत. JTC तर याच दरम्यान राजेश राऊत आपण तर पडले यांचा देखील आगमन झालं. नितीन, पारितोषिक आपल्याकडे 10,000 रुपये जमा आहे दिवा संघाचे. ओटू कॉम्बॉक्स. तर नक्कीच राजेश राऊत यांचा मी पडले गावचे आपण पाहतोय सातत्याने त्यांच्या कन्याच्या नावाने सुद्धा संघ तुम्हाला पाहायला मिळतात. OV11 वडोली बी असेल, OV11 पडले, OV11 वाडेघर, लकी पॅकर्स आहेत. राजेश राऊत नेहमीच खेळाडूंवरती भरोसा ते दाखवत असतात. 11 बॉलमध्ये आता 7 करायचे त्या मॅचमध्ये. तर राजेश राऊत यांचे आम्ही टायगर चषकमध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. जयदेव दक्षसाठी हा चेंडू बघा, कव्हर्सच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलाय. शॉट ऑफ द डे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. अगोदर रिव्हर्स आणि आता सरळ बॅटने आलाय. सिक्सर. काय बॅटिंग करत आहेत. 29 वरती पाहता पाहता ते पोहोचलेले 9 बॉलमध्ये. स्कोर इज लेवल. 1 धावेची गरज. ऑन साईडला खेळायचं होतं, पंचांकडे पाहिलं जातं. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. या इनिंग मधला हा पहिला दक्ष इनिंगचा हा पहिला डॉट बॉल आहे. काय बॅटिंग केली दक्षने आतापर्यंत. 3 चौकार 2 षटकार दक्ष बॅटमधून आले. 29 वरती तो बॅटिंग करतोय. मयूर 22 वरती बॅटिंग करतोय. इथे फटका विजयाची धाव येईल का, आणि नक्कीच सामना जिंकलाय तो आदर्श 11 पडले संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल. आणि 30 धावांची एक मॅरेथॉन इनिंग तुम्हाला पाहायला मिळाली आहे. 11 बॉलमध्ये 30 धावांची खेळी करणारा दक्ष मात्रे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर लगेच आपण मॅन ऑफ द मॅच घोषित करणार आहोत. मात्र चला, अविशा 11 घोट संघ आपण लगेच फिल्डिंग लावायचे. शिवा गोंदले अँड कंपनी चांगला संघ आपण पाहतोय. रोशन साळुंके सुद्धा इन ऍक्शन मध्ये. यंगस्टर ठाणा रायगड ही संकल्पना कोणी आणली असेल तर नक्कीच शिवा गोंदले यांचा मी उल्लेख करेल, ज्यांनी यंगस्टरला संधी दिली. आणि पहिलेच कॅप्टन रोशन साळुंके तुम्हाला पाहायला मिळाले घोटगावचे. यंगस्टर ठाणेचे, यंगस्टर रायगड अशा मॅचेस आपण बऱ्याच वेळा पाहिल्यात. राजेश राऊत यांचे आगमन झालेले आहे. चांगली संकल्पना शिवा गोंदे यांची तुम्ही पाहिली. ठाणा रायगड यंगस्टर मॅचला त्यांनी खऱ्या अर्थाने सुरुवात केली आणि त्यामुळे यंगस्टरलाही ठाणा रायगड ही मॅच खेळायला मिळाली. दक्ष मात्रे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी 30 धावा केल्यात. आणि जशी मॅच सुरू होईल कॉमेंट बॉक्समध्ये ऐकूया भाऊ पाटील यांचा आवाज. मात्र मॅन ऑफ द मॅच आपण द्यायचे. दक्ष मात्रे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. दक्ष लगेच या. आणि अविशा 11 बोर्ड संघ आपण लगेच फिल्डिंग लावायचे. रोशन वेळ नका घेऊ प्लीज. 5 ओव्हरच्या मॅचेस आहेत त्यामुळे फिल्डिंग लगेच सेट करायची आहे. अविशा 11 कोट संघाला मी विनंती करतोय की आपण लगेचच फिल्डिंग सेट करायची आणि दिवा संघ आपली सलामी जोडी मैदानात लगेच पाडवी. दक्षला विनंती असेल, दक्ष लगेच या. मॅन ऑफ द मॅच. तर जनार्दन म्हात्रे आमच्या मामा यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पण खेळाडूला मॅन ऑफ द मॅच द्यायची. दक्ष या लवकर.
दक्ष एक जबरदस्त क्रिकेटर आहे. नाही, दक्षने मला आठवतं की अंडर-19 जेव्हा स्पर्धा झाली ती दक्षने चांगली बॅटिंग केली होती आणि आज देखील चांगली बॅटिंग केली आहे आणि महाराजने मॅच देखील करतोय. दक्ष प्रथमतः तुमचं अभिनंदन. जनार्दन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण महाराज मॅच देऊया. दक्ष देखील आपण संपर्क साधू. दक्ष आपण अंडर-19 स्पर्धा खेळत होता तेव्हा देखील तू खूप चांगला खेळ खेळता. आज देखील सिनियर तुझ्या गावच्या संघातून तू खेळतो, खूप चांगला खेळ करतो. या मैदानावर तुला खेळताना कसं वाटतं? मैदानावरती खेळताना तर चांगलाच वाटतं आणि माझी बॅटिंग म्हणजे होत नाही जास्त करून. बऱ्याच वेळा मी पहिल्या बॉलला सुद्धा आवड होतो आणि मयूरदाने या सीझनला खूप चांगली बॅटिंग केलेली, 50 वगैरे मारलेल्या 2. तरी पण तो मागे थांबला आणि मला ओपनिंगला त्यांनी बॅक केलं. नाही, नक्कीच आपण बघितलं तर नेहमी एक यंगस्टर बरोबर तुझ्या आपण येतो, तो एक यंगस्टर आहे तुझ्याबरोबर सिनियर खेळाडू देखील. त्या सिनियर खेळाडूंचं तुला कसं मार्गदर्शन मिळतं? सिनियर खेळाडूंचा मार्गदर्शन खूप चांगलं आहे आणि ते सांगतात तसंच मी करायला बघतो आणि ते सपोर्ट करतात म्हणून मी आधी. नाही, म्हणजे नक्कीच एक आहे सिनियर खेळाडूने जर मार्गदर्शन केलं आणि त्याचं आपण ऐकलंस तर आपण म्हणतो तुझ्या खेळाडूला देखील आपण तू आज त्यांचं ऐकलं आणि तुला मॅन ऑफ द मॅच मिळाली. काय म्हणशील तुझ्या संपूर्ण खेळाविषयी आणि तुझ्या सिनियर खेळाडूविषयी? खेळ तर चांगलाच झाला आणि इथे या मैदानावरती खेळायला कॉन्फिडन्स पण खूप आहे आणि सिनियर खेळाडू चांगलं सांगत राहतात प्रत्येक गोष्ट. डबल प्लेट दक्ष ते दक्ष जाऊया कम बॉक्समध्ये जे